हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप आनंदी असाल. तर ए डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे मंगळवार आणि मला कालच आमच्या घरून सासूबाईंचा फोन आला होता की आज ना म्हणजे मंगळवार रोजी प्रदीप मिश्राजींनी पार्थिव शिवलिंगीची पूजा सांगितली आहे. तर मला त्यांनी ती करायला सांगितली आणि मी आत्तापर्यंत ही पूजा कधी केली नाही आहे आणि म्हटलं चला आता त्या म्हणतायत म्हणून करून बघूया. तर आज मी संध्याकाळी ती पूजा करणार आहे. तर त्यासाठी मी आता पूर्ण घर वगैरे आवरून घेते स्वच्छ. तर आम्ही पूजा कशी केली हे तुम्हाला पुढे दिसेलच, त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ काही शूट केलं नाही. मी डायरेक्ट सकाळी पटपट सगळी कामं उरकून घेतली आणि पूजेच्या तयारीला लागले. तर पूजेसाठी जे सामान लागतं ते जे काही घरात नव्हतं ते मी त्यांना आणायला सांगितलं आणि त्यांनी घेऊन आले होते. आणि इथे ते मला काहीतरी सांगत होते, तेच मी ऐकत होते त्यांचं. आणि पुढे किती किती बीपीच राहते उन्हाचं, त्याला काही नाही. आणि घराच्या समोर जी पाण्याची टाकी होती ना, तिथेच ही माती होती. तर आम्हाला पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायचे होते आधीच. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो पार्थिव शिवलिंग करण्यासाठी. आणि इथे बघा हे मी बनवलेलं आहे शिवलिंग. आणि हे बघा हे माझं घर. ह्या काकू बसल्यात आमच्याकडे येऊन बसल्या होत्या. ह्या शेजारच्याच आहेत. त्यांना वाटलं आम्ही चिखल खेळतो की काय म्हणून त्या येऊन आमच्याजवळ बसल्या होत्या. पण त्यांना नंतर कळालं की आम्ही शिवलिंग बनवतोय, आज पूजा आहे म्हणून. आणि हे शेजारच्या ताईंचा आहे, त्यांनी पण खूप छान शिवलिंग बनवलं. आणि त्यांची जी छोटी मुलगी आहे तिने तर खूपच छान बनवलं. तर शिवलिंग बनवून झाल्यानंतर 5 वाजले होते. म्हटलं पूजेचं सामान आधी काढून घेऊया. आणि हे बघा मी पूजेचं सामान रेडी केले. तर पाहूया आपण पूजेला काय काय घेतले. तर इथे मी घेतले रोली मोली म्हणतात त्याला, साखर, दही, तूप, काळे तीळ, दूध, मध, इतर आहे हे तांदूळ आहेत मोजून घेतलेले 108, 21 काळे मिरे आहेत. आणि त्यानंतर हे 5 विलायची, 2 लवंग आणि 5 कमळगट्टे आहेत. आणि इथे 3 सुपारी घेतल्यात, 2 विड्याची पानं घेतली आहेत. इथे नैवेद्यासाठी फळं घेतली आहेत 5 आणि 21 गहू घेतलेत. आणि याच्यात आहेत पेढे. आणि हे आहे धोत्र्याचं फूल आणि हे त्याचं फळ, धतुऱ्याचं फळ म्हणतात त्याला. आणि इकडे घेतले मी फुलं, म्हणजे 7 फुलं पाहिजे होती रेड कलरची. तर माझ्याकडे सगळे जी पण अवेलेबल होती मी ती घेतली. आणि रेड कलरची पण घेतली. धूप, आरतीसाठी 2 दिवे घेतले. आणि हा पूजा चालू असताना अखंड चालू राहील हा दिवा. याच्यामध्ये आहे चंदन, गुलाल, 7 शमीपत्र, 7 बेलपत्र आणि प्लस लाल फुलं. आणि इकडे आहे दुर्वा, कापूर घेतलाय, 1 लोटा जल आणि पार्थिव शिवलिंग. इतकी सामग्री आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर मला हे सामान रेडी करेपर्यंत ना भरपूर वेळ झाला होता. आणि बघा एक छोटंसं डेकोरेशन पण मी त्याच्याबरोबर केलं होतं, कारण की नुसतंच करायचं म्हणून करायचं नाही, कुठलीही गोष्ट केली तर मनाभावातूनच करायची हे माझं ठाम असतं. त्याच्यामुळे मला आता इथे बघा ही 6 वाजले होते आणि माझा अजून स्वयंपाक वगैरे सगळं बाकी होतं. तर मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आधीच भात लावला होता मी आणि इकडे कणिक भिजवून ठेवली, वांगे कट करून ठेवले. आणि मी आज मसाला वांग बनवणार आहे. तर पोळ्या आणि भाजी हे तर मी पूजा झाल्यानंतरच बनवेन, कारण आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. तर मलाही अजून आवरायचं होतं. आणि शोनाही उठली होती, तिलाही रेडी करायचं होतं. आणि ह्यांनी जातील शिवला क्रिकेट क्लासवरनं घेण्यासाठी. पूजेच्या आधी त्याला घेऊन येतील त्यांनी. तर इथे पूजा चालू झाली होती बघा, 7 वाजले होते. आणि आता मी पण सगळं रेडी आहे, सगळं झालेलं आहे माझं. तर आम्ही पण आता पूजा करून घेऊ.
सकल उपद्रव सुशांत भवतु अभिघ्नमस्तु श्रीमन महागणाधिपतये नमो नमः। बड़ी जी महाराज के चरणों में लीजिएगा, अपने बाएं हाथ में अक्षत लीजिए, दो अक्षत दिखाने का बड़ी जी महाराज के चरणों हाथ जोड़िएगा, हाथ जोड़ करके गंगापते नमः मंत्र का जाप करेंगे। ओम सोमश्चै गन्धश्च विडो वैकर्णिका ओदरस्य विकटो वेदनासो विनायका ओम रगे वर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः पादसेतानि नामानि यापटे श्रवयामि विद्यां वेदवाहे च प्रवेशेन गमे तथा संग्रामे संकटस्यैव विघ्नस्तस्य न जायते राम वरदं देवां सशिवर्णं ततोवजा सन्नवनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वकार्येषु नमस्ते सामङ्गलम् येषां हृदयेषु भगवान् मङ्गलाय स्तनो हरे मङ्गलं सुदिनं तदेव ताराबलं ब्रह्मवर्तैक देशे उत्तर प्रदेशे काशी महाराष्ट्र चतुर्दशम्यां सोपन्न तिथौ ओम कीजिएगा, पुनः चावल भोग लीजिएगा। गणेश जी महाराज माता गौरी जी का ध्यान आवाहन करेंगे। हरि ओम गणानां गंगामहे श्री शांताभ्यां नमः। अमृत पंचामृत स्नानं समर्पयामि, पुनः शुद्ध जल चढ़ाइएगा। ओम उपासमय गायकांडरः पौमाना इंद्रवे देवान् यक्षते श्री शांताभ्यां नमः। शुद्ध जल स्नानं समर्पयामि, वस्त्र लगाइएगा। आपकी थाली में कुसुम मौली नारा रखा हुआ धागा गणेश जी महाराज माता गौरी जी को पहनाइएगा। ओम युवा सुवासा परिधीयागासो श्रेयान भवति जायमानः कपिवासः कवयोने हन्ति स्वाध्यो मनसादे हन्तः श्री शांताभ्यां नमः। वस्त्रं समर्पयामि, एक जलो गणेश जी महाराज को धारण कराइएगा। ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतये स्वयं पुरस्तात् कालेश्वरं परमं शुभं यज्ञोपवीतं परमस्तु देवः श्री शांताभ्यां नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि, एक आचमनी जल छोड़ दीजिएगा। जलाचमनीं समर्पयामि। गणेश जी महाराज माता गौरी जी को चंदन लगाइएगा, माता गौरी जी को कुमकुम लगाइएगा। ओम गणगंधर्वाय गणस्वामी तस्वाम प्रहृतिः वामो कवे सोगो हरदत्वान् ओम ओम नामनादिभ्यं कामनीतां संभवो कुमकुमेनार्चितो देवी गृहाण परमेश्वरी अक्षत चढ़ाइएगा। ओम अक्षन्नमीमदं जलभरियालोकलो स्तोत्रशोभान्नभो गंगानविषयामि योजान्तरिक्षणे हरि श्री शांताभ्यां नमः। समर्पयामि, फूल चढ़ाइएगा गणेश जी महाराज माता गौरी जी को। ओम माल्यादेवी सुगंधेने मालत्यादि दिवे प्रभो मयातानि पुष्पाणि पूजातं प्रतिगृह्यतां स्वामी शांताभ्यां नमः। पुष्पं समर्पयामि, दुर्वा चढ़ाइएगा गणेश जी महाराज माता गौरी जी को। ओम कांडात् करोधन्ति मरुतः भगवत्परि देवानो दुर्वे प्रतनुसहस्रेण शतेन च दुर्वां समर्पयामि। बिल्वपत्र चढ़ाइएगा। नमो बिल्वने च कवचेश नमो धर्मणे च करोधने च नमः। सुताय सुरसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अनन्याय च नमो। श्री शांताभ्यां नमः। बिल्वपत्राणि समर्पयामि। हल्दी घोड़ा गुलाल सिंदूर सभी प्रकार के अक्षत पुष्प में लगा करके गणेश जी महाराज को चढ़ा दीजिएगा। ओम अहिरो भोगैहि देवाहं ध्यायामि परिमाणमानः स्तनो विश्वादयनानि भगवान् पमागुं संपरिवार विश्वतः परिमल द्रव्यं समर्पयामि। सुगंध द्रव्य इत्र चढ़ाइएगा गणेश जी महाराज माता गौरी जी को। त्र्यंबकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनं मातृवारमेव वन्दनान् दुर्मुक्षीयतां श्री शांताभ्यां नमः। सुगंध द्रव्यं समर्पयामि। चगों शीर्षोदो भो समर्पयामि भो प्रदशः लोकान् श्री शांताभ्यां नमः। नैवेद्यं समर्पयामि। व्यास मुद्रा दिखाइएगा। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा। महाचाचमनी जल गणेश जी महाराज माता गौरी जी के आरती कीजिएगा। ओम ब्रह्मणे नमः। मध्ये पाणिमुद्रा भूषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं आचमनीयं जलं समर्पयामि। करोधवर्तकं चंदनम, अपने दोनों हाथों की अनामिक उंगली में चंदन लगा करके गणेश जी महाराज माता गौरी जी को चढ़ाइएगा। ओम श्री
लक्ष्मणीयं जलं समर्पयामि जलेन आराधितं एक आचमनी अपने हाथ में जल रखिएगा या हाथ में जल लेकर के गणेश जी महाराज की जल से आरती करेंगे। ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसार सागरं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं भजानन्ते भवं भवानी नमामि श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्य प्राप्यर्थ मम ऐश्वर्यादि अभि प्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ सुकाल संरक्षणार्थ सकल मन ईप्सित कामना संसिद्ध्यर्थ लोके सभाय राजद्वारे व सर्वत्र यशो विजय लाभादि प्राप्त्यर्थ समस्त भय व्याधि जल पीड़ा मृत्यु परिहार द्वारा आयु आरोग्य ऐश्वर्य अभि तथा च मम जन्मराशि सदा साध्ये केचित् वृद्धिनाराधिक्यं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं हाथ धो लीजिएगा। वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम रक्ष रक्षकाध्यक्ष रक्षत्रैलोक रक्षक भक्तानामवयं कर्ता साता भगवानवान् त्वयि मातृकृपा सिद्धो सायमातृभयप्रभो वरदस्त्वं वरदेहि वाञ्छितं वाञ्छितानतः तयेन ओम सकल फलदोस्तु सखा भाव से भक्ति से विनय से विवेक से उन पुनः जल अपने सीधे हाथ में रखिएगा। ओम तस्य श्री शुभज्जाक्षर मंत्रस्य वामदेवस्य अष्टोक छंदः श्री सदाशिवोदेव का ओंकारो बीजं नमः शक्ति शिवाय विकीर्तन कहिएगा। मम सांब सदाशिव व्यासे जल पार्थिव निगोदने अभिषेके योग भोलेनाथ के हाथ छोड़ दीजिएगा। माताएं सभी ओम निपत्राय भवत ओम अस्त्राय भट्ट एक आचमन नमो नमः परिहार स्नानम समर्पयामि। पुनः शुद्ध जल चढ़ाइएगा। ओम इमं मे वरुण सुखी भगवत्याचमनया त्वाम वसुराचके सांब सदा शिवाय नमः। शुद्ध जल स्नानम समर्पयामि। दही स्नानम दही से स्नान कराएं। ओम ओम पुनः एक नवीन पुष्प में गंधाक्षर लगा करके भगवान भोलेनाथ को अर्पित कर दिए। ओम गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषणीं ईश्वरीं सर्वभूतानां नामयोपवहे स्त्रियं सांब सदा शिवाय नमः। नवीन पुष्पं गंधाक्षरं समर्पयामि। बोलो भोलेनाथ भगवान की जय। ओम त्र्यंबकं तर पूजा चालू होती त्यावेळेस शिवला इतकी झोप येत होती ना, ती झोपला होता आणि आरतीच्या वेळेस त्यांनी त्याला उठवून आणलं. तर इथे बघा तो अजूनही झोपेतच आहे, त्याला अजूनही झोप खूप येत होती आणि खरंच खूप थकून जातोय तो त्या क्रिकेट क्लासमुळे. पण त्यांनी ऐकत नाही, ते म्हणतात राहू दे, मुलं बिझी असलेलेच चांगलं असतं. त्याच्यामुळे मग आता तो झोपेतनं तसंच उठून आलाय. श्री
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. खूप छान अशी पूजा झाली आणि आम्हाला 8:30 वाजले बघा. आणि अजून माझ्या पोळ्या आणि भाजी बाकी आहे, तर मी इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेते आधी. तर पोळ्या आणि भाजी मी बनवून घेतली आणि इथे घेऊन फोन आला होता आईंचा परत की पूजा केली की नाही आणि घरची पूजा कशी केली ते दाखवत होत्या मला. तर हे बघा शिव परत झोपलं पूजा झाल्यानंतर आणि आता त्याला उठवायचे जेवण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.